श्री स्वामी समर्थ. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी. यंदा अक्षय तृतीया जी आहे तर ती 30 एप्रिलला आलेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही काम करतो, जे काही सत्कर्म करतो याचे अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असते, जे कधीही संपत नाही, कधीही नाश पावत नाही. अक्षय या शब्दामध्येच आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, कधीही नाश न पावणारे. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही करत असतो तर याचे अक्षय फळ आपल्याला मिळत असते. जर आपण चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचे चांगले शुभफळ प्राप्त होते, आणि जर आपण या दिवशी काही चुका केल्या, काही वाईट गोष्टी केल्या तर त्याचे आपल्याला अशुभ फळसुद्धा प्राप्त होते, आणि ते सुद्धा अक्षय राहते, जे कधीही विनाश पावत नाही. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण धनप्राप्तीसाठी, माता लक्ष्मीची व विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी काही छोटे छोटे उपाय करत असतो. आपल्या घराची प्रगती व्हावी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या पतीची प्रगती व्हावी, तर यासाठी सुद्धा आपण या दिवशी काही सेवा करत असतो, काही पूजापाठ करत असतो. तर असंच आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या हातामध्ये एक वस्तू जी आहे तर ती घालायची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 2 वस्तू पाहणार आहोत की ज्या आपण या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत. दोन्हीपैकी कोणतीही एक किंवा दोन्हीच्या दोन्ही वस्तू जरी आपण घातल्या तरी सुद्धा चालेल, ज्यामुळे पतीची खूप प्रगती होईल, पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्याला सुद्धा अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होईल. आपण ज्या वस्तू हातामध्ये घालणार आहोत त्यापैकी पहिली वस्तू आहे जी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने हातामध्ये घालायलाच हवी, ती म्हणजे बांगडी. परंतु या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी बांगडी घालणार आहोत तर ती आपल्याला एका विशिष्ट प्रकारची घालायची आहे. तसं पाहायला गेलं तर आपण फॅशननुसार बांगड्या घालत असतो. सोन्याच्या बांगड्या, मेटलच्या बांगड्या, किंवा आपण आपल्या ड्रेस, साडीला मॅचिंग होणाऱ्या बांगड्या घालत असतो. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला ठराविक रंगाची आणि ठराविक अशी बांगडी जी आहे तर तीच घालायची आहे. भारतीय स्त्रियांनी हातात बांगड्या घालण्याची प्रथा ही प्राचीन काळापासून सुरू आहे. धार्मिक पूजा करताना हातामध्ये बांगड्या असणे हे शुभ मानलेले आहे. परंतु अलीकडे बऱ्याच महिला ह्या वर्किंग वुमन आहेत. धावपळीच्या आयुष्यामध्ये हातामध्ये बांगड्या कॅरी करणे शक्य होत नाही. तसेच काही कामाच्या ठिकाणी सुद्धा हातामध्ये जास्त बांगड्या घातल्याने अडचणी निर्माण होत असतात, आणि म्हणूनच बऱ्याच ज्या महिला आहेत तर त्या हातामध्ये बांगड्या घालत नाहीत. परंतु काही ठराविक दिवशी आपण हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायलाच हव्यात. ज्याप्रमाणे आपलं सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र, कुंकू, टिकली, कानातले नथ, पंजन, जोडवी, तर या गोष्टी आहेत. त्यापैकीच बांगड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा सौभाग्याच्या लेण्यामध्ये येत असतात. ज्या घरामध्ये बांगड्यांचा खळखळाट असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास असतो. पती पत्नीमध्ये प्रेम वाढावे यासाठी सुद्धा हातामध्ये बांगड्या घातल्या जातात. बांगड्या घालण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे बांगड्या घातल्यामुळे हाताच्या नसा ज्या आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण छान होते. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी हातामध्ये एका विशिष्ट प्रकारची बांगडी जी आहे तर ती आवर्जून घालायची आहे. आपण जेव्हा हातामध्ये बांगड्या घालतो तर तेव्हा काही नियम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत. ज्या विवाहित स्त्रिया आहेत तर त्या आपल्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालत असतात. यामुळे आपले सौंदर्य खुलते. त्याचप्रमाणे याचे आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा फायदे मिळत असतात. बांगड्या घालणाऱ्या महिलांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे राजस आणि कामस संतुलन सुद्धा साधले जाते. तसेच काही महिला ज्या आहेत तर त्या हातामध्ये फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालतात. परंतु इतर वेळेला ठीक आहे की आपण वर्किंग वुमन आहोत म्हणून आपण फक्त मेटलच्या बांगड्या घातल्या किंवा एकच बांगडी घातली. परंतु अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर या दिवशी एका विशिष्ट बांगडीला महत्त्व आहे, आणि ही बांगडी जर आपण हातामध्ये घातली तर आपल्याला याचे अक्षय शुभफळ सुद्धा प्राप्त होणार आहे, आणि अखंड सौभाग्याचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो मिळणार आहे. बांगड्यांच्या घर्षणामुळे वातावरणातील नकारात्मकता सुद्धा दूर होते. त्याचप्रमाणे विवाहित जी महिला आहे तर तिचा पती आणि मुलगा तर यांना सुद्धा दीर्घायुष्य लाभते. नववधूचा चुडा जो आहे तर तो ज्याप्रमाणे हिरव्या रंगाचा असतो तर त्याचप्रमाणे या अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा विशेष असे 2 रंगांना महत्त्व आहे. आता आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या प्रकारच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये घालायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या पतीचे तर आयुष्य वाढेलच, त्याचप्रमाणे सासरचे भाग्य जे आहे तर ते सुद्धा उजळेल. आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा आशीर्वाद हा आपल्याला निसर्गाकडून यामुळे मिळत असतो. तर आपल्याला या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या आणि लाखेच्या बांगड्या
लाखेचा जो चुडा असतो किंवा लाखेची जी बांगडी असते तर ती आपल्याला घालायची आहे. लाल रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक धार्मिक विधीमध्ये लाल रंगाला विशेष असे महत्त्व आहे. आपण धार्मिक विधीमध्ये लाल रंगाचा कापडासुद्धा वापरतो. तसेच जे कुंकू वापरतो तर ते सुद्धा लाल रंगाचे असते. तर असा हा जो लाल रंग आहे जो अत्यंत शुभ मानलेला आहे. माता लक्ष्मीला प्रिय असलेला हा लाल रंग आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. लक्ष्मी पूजनाला या दिवशी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणून लाल रंगाची लाखेची बांगडी आपल्याला घालायची आहे. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची लाखेची बांगडी जी आहे तर ती सुद्धा आपण घालू शकतो. लाल किंवा पिवळ्या रंगाची लाखेची बांगडी अक्षय तृतीयेच्या दिवशी हातामध्ये घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिवळा रंग जो आहे तर तो श्रीहरी विष्णूंचा अतिशय प्रिय आहे आणि श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते या सृष्टीचे पालनकर्ते आहेत. त्यामुळे जर आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद हवा असेल तर पिवळ्या रंगाची लाखेची बांगडी जी आहे तर ती हातामध्ये घालायची आहे. आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी असे आपल्याला वाटत असेल तर लाल रंगाची लाखेची बांगडी जी आहे तर ती आपल्याला आपल्या हातामध्ये घालायची आहे. यासोबतच आपण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्यासुद्धा घालायच्या आहेत. तर अशा प्रकारे या 2 प्रकारच्या बांगड्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या लाखेच्या बांगड्या या हातामध्ये आवर्जून या दिवशी घालायच्या आहेत. याचप्रमाणे दुसरी कोणती वस्तू आपण आपल्या हातामध्ये घालू शकतो तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे म्हणजे रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे. हा धागा नवीन असावा, अगोदर इतर गोष्टींसाठी वापरलेला नसावा. आपण जी माता लक्ष्मीची पूजा करतो, विष्णूंची पूजा करतो, अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी व विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते. तर या पूजेमध्ये आपल्याला हा धागा ठेवायचा आहे. एक छोटीशी प्लेट घ्यायची, त्यामध्ये आपल्याला ओल्या कुंकवानं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला हा धागा ठेवायचा आहे. आणि ही प्लेट जी आहे तर ती माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायची आहे. त्या धाग्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. त्या धाग्याची पूजा करायची आहे आणि थोडा वेळ आपल्याला 5 ते 10 मिनटं हा धागा तसाच माता लक्ष्मीजवळ राहू द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या धाग्यामध्ये प्राप्त होईल. आणि त्यानंतर आपल्याला हा धागा जो आहे तर तो आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये आपण हा धागा बांधू शकतो. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होण्यासाठी असा धागा जो आहे तर तो सुद्धा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण हातामध्ये घालू शकतो, ज्यामुळे आपल्याला याचे सुद्धा शुभफळ प्राप्त होईल.